नमस्कार मंडळींनो, आजच्या दिवसाच्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत केलंय. गणेश भाऊजी घराकडे येले कारण की गणेश भाऊजींच्या घराकडे आज माका दादा आणि वहिनी तिघांकाव जेवणाचो बेत होतो. आता आपण निघाक घेऊया म्हटल्याबरोबर वहिनीन म्हटल्यान चला आणि दादान म्हटल्यान थांबा. आता काय म्हणायचा. फायनली दादाचं काय तर आटपून झाल्यानंतर आम्ही चौघजण चलाक घेतलं. जोगेश्वरीक पोचल्याबरोबर दोनवले गाडी जागेर लावलो आणि आता तुमका काय दाखवतोय बघा. कसं आहे, एक नंबर. आता काय बोलू आहे का. मगे दादा आणि वहिनीन गाडी लावून झाल्याबरोबर घराकडे येले आणि आईन दोघांच्या वांगावरसून वावळून टाकले. बऱ्याच दिवसांनी एकत्र भेटल्याबरोबर सगळेजण आम्ही गप्पा मारीत बसलेलो. मगे ताई आमका सगळ्यांका पाणी घेऊन इल्ला, पण मी त्याका परत पाठी पाठवलं आणि सांगलंय जात नाही पाठी जा आणि परत एकदा माका व्हिडिओ काढूचो. बघा कसा आता हसत हसत येताला बघा. अगे बाय कसला हसता आता बघा. मगे बराच वेळ बसान झाल्यानंतर ताईक व्हिडिओ कॉल केलो आणि बाय सुद्धा कसा मुरडान दाखवाय होता. सगळ्यांनी मस्त गजाली मारलो आणि आज किरण सुद्धा घराकडे होतो, म्हणजे तिघं जण एकाच प्रेम मध्ये गावले. मगे आम्ही बसलो जेव आणि आज जेवणात होती चिकन, भाकरी, रस्सो, भात आणि बराचसा काय काय होता. येवा तुम्ही सुद्धा जेवण झाल्यानंतर आम्ही सगळेजण गेलो वरती. दादा, वहिनी आणि गणेश भाऊजी गजाली मारत होते आणि मी आपल्याकडे लोळाकच घेतलोय. थोड्या वेळानंतर आईन मस्त पैकी आईस्क्रीम घेऊन इलं. थंड गारेगार आईस्क्रीम येवा खाऊ. मग आईन वहिनीची ओटी भरून घेतल्यान आणि दादा आणि वहिनीक दोघांका गिफ्ट दिल्यान. गिफ्ट घेतलं आणि दोघांनी आई बाबांका नमस्कार केल्याने आणि आम्ही निघालो घराकडे जाऊ. बाहेर इलो आणि चपला घाली तगत ताईक म्हटलंय की काय गो ताई लवकर लवकर पवई की येत म्हणता. होय नक्की येत आहे, पण आजच्या दिवसापुरती पुरे कर. आम्ही भेटाय पुढच्या व्लॉग मध्ये. तर सर देवा काळजी.